हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी स्नेहल तुमचे स्वागत करते माझ्या नवीन आज ब्लॉगमध्ये. तर आज आहे महिला दिन. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हा मी आजच शूट करते. तुम्हाला दिसतोय की नाही हा याचा ब्राईटनेस खूप एक मिनिट मी कमी करून दाखवते तुम्हाला. तर हे बघा इथं किती झालेत आज. इथं दिसत असेल तुम्हाला. आज 8 मार्च आहे. तारीख दिसत नाही आहे पण आज 8 मार्च आहे आणि मी आजच ब्लॉग शूट करते कारण मी ठरवलं आहे की आजपासून डेली ब्लॉग मी चॅनलला एकतरी पोस्ट करणार आहे. हे नवीन वर्षासाठी मी हे केलेलं. नवीन न्यू इयरपासून स्टार्ट करणार होते पण थोडंसं काही कारणांमुळे मला ते करता नाही आलं. पण मी आजपासून ठरवलं आहे की करत राहायचं. हे मी आज ठरवलं. म्हणजे आजपासून उद्यापासून तुम्हाला म्हणजे डेली एकतरी ब्लॉग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. तर आज महिला दिन आहे. महिला दिन विषयी मला वाटलं की चला आपण आज थोडंसं बोलूया. तर महिला दिन 8 मार्च म्हणजे आपण काय करतो, महिलांनी अनेक महिलांचा सत्कार, ज्या महिला कर्तृत्ववान महिलांचा आपण हे करतो, सन्मान करतोय, त्यांना हे करतो. पण खरंच ही आज आपल्या देशामध्ये एक महिला सुरक्षित आहे का? आज ज्या महिलेला तुम्ही आज स्टेटस टाकताय, तुम्ही आज जे बोलताय SMS द्वारे किंवा शुभेच्छा देताय, तर आपल्या या देशामध्येच पूर्ण मी म्हणेन की महिला आपल्या आहे का एवढ्या सक्षम आहेत का? त्या स्वतःसाठी जगतायत का? किंवा खरंच त्यांना त्यांचा आदर, सत्कार, त्यांचा मान किंवा त्यांना प्रेम तेवढं भेटतंय का? तर मला नाही वाटत आहे की असं होत असेल. महिलांना जो आदर मिळायला हवा, जे प्रेम भेटायला हवं, ह्या सर्वच महिलांना भेटतंय असं नाही. ज्या आपण शुभेच्छा आज देतोय सर्वांना की हॅपी वुमन्स डे वगैरे, तर मला असं वाटतंय की या शुभेच्छा तुम्ही फक्त 8 मार्च या दिवशी न देता आपल्या घरातील महिलेचा जेवढा होईल तेवढा तुम्ही जास्त आदर करा, तिला प्रेम द्या, तिच्या भावना जपा. त्याचबरोबर तिला काय हवं आहे, ती स्वतःसाठी जगते का याचाही विचार करा. कारण आज मला माहिती आहे, आज माझ्या खूप अशा मैत्रिणी आहेत की त्या वर्किंग वुमन आहेत. तर त्या 2 जबाबदारी करतात की घर आणि जॉब हे दोन्हीसुद्धा एकदम छानपैकी त्या व्यवस्थित असं सांभाळतात. तर मग तुम्ही दुसरीकडे पाहायला गेला तर एक अशी फॅमिली आहे की तिथं फक्त महिला घरीच काम करते. तर तुम्ही तिला कंपॅरिझन नका करू की ही जॉब करून घर करते आणि तू फक्त घरच करते. असं का? असं खूप ठिकाणी होतंय, पाहिले किंवा मी स्वतः ते अनुभवले सुद्धा, म्हणून मी ह्या गोष्टी आज बोलते. खरं तर की कसं राहतंय, ती आज जी आपली बहीण आहे ती जॉबही करते, घरही सांभाळते. खरंच खूप अभिमानाची बाब आहे ही की ती ते दोन्ही गोष्टी खूप छान प्रकारे हे करते. पण तुम्ही कधी ऑब्झर्व केले की तिला त्या ठिकाणी तिचा कुटुंब पूर्णपणे तिला त्या ह्याच्यानुसार हिच्यानुसार तिला हेल्प करते, तिच्या वेळेनुसार किंवा तिच्या काही गोष्टींना ते ॲडजस्टही केलं जातं तिथं. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्याशी स्मॉल फॅमिली घ्या की जिथं ती महिला फक्त शिकलेली आहे, खूप छान कुटुंब आहे, असं आपण टीका करत नाही आहे, पण एक अनुभव सांगते मी. खूप सुंदर फॅमिली आहे, छान आहे, पण तिथं ती महिला फक्त घरकाम करते तरीसुद्धा तिला अशा काही खूप गोष्टींना फेस व्हावं लागते की तिला सांगता येत नाही आहे तिच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत किंवा तिच्या काही मनातील काही नको परी काय करू नको ज्या काही गोष्टी आहेत तर ते तिला बोलता येत नाही आहे किंवा तिला ती सतत एकच गोष्ट बोचली जाते, सांगितली जाते की तुम्ही काय करता, तुम्ही फक्त घरकामच करता किंवा तू फक्त घरचंच करते. असं का? तर असं नका करू. एक स्त्री स्वतः घर सांभाळणंसुद्धा खूप मोठी बाब आहे, खूप सोपं नाही आहे. आज ती सर्वांचा विचार करते रोज भाजी बनवताना. आज
भाजी हे कोणाला आवडते कोणाला नाही आवडते त्याचा पूर्ण विचार करते ती रोजची भाजी टाकताना, पण ती स्वतःला काय आवडतं ह्याचा विचार ती कधी करत नाही, हेही लक्षात ठेवा. ती आजारी असेल काय असेल तिचं एखादं काम राहिलेलं असतं तरीसुद्धा ती आजारी झाल्यानंतर थोडासा आराम झाल्यावरती ठीक तब्येत तिची झाल्यानंतर ती परत तिची ते कामं एक्स्ट्राची राहिलेली ती स्वतः करते, पण ती कोणतीही गोष्ट तुमच्याकडं तक्रार करत नाही. अशा ह्या आमच्या महिला खूप स्ट्रॉंग आहेत असं मला वाटतं, आणि आहेतच. मी पण स्वतः खूप स्ट्रॉंग आहे, म्हणून मी आज बोलते इथे. आणि मी ठरवलं आहे की बोलायचं थोडंसं. आणि आज वुमन्स डे होता, आज मला एक संधी होती की चला छान टॉपिक पण आहे आणि आज माझा वाढदिवस पण होता, तर मी आज ठरवलं की आज आपण थोडंसं महिला दिनविषयी बोलायचं. आपण जे वर्किंग वुमन म्हणतो ती कधी थकत नाही असं नाही, पण ती थकूनही कधी थांबत नाही, हे लक्षात ठेवा. जी वर्किंग वुमन असते कधी ती थकत नाही, पण थकूनही ती कधी थांबत नाही, कारण ती सांगतच नाही की मी थकले. तिला तिच्या जबाबदाऱ्या सांगत असतात की ती थांबू शकत नाही. का थांबू शकत नाही? तर तिला तिच्या जबाबदारी प्रत्येक ठिकाणी तिला ते सांगत असतात. म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या महिलांचा, आपल्या घरापासून तुम्ही सुरुवात करा. आपल्या घरातील स्त्रीचा तुम्ही आदर करा, तिला प्रेमाने बोला आणि तिचा सन्मानही करा. सन्मान करा म्हणजे रोज उठून तुम्हाला असं बोलत नाही की तिला हे आता काही लोक खूप, आता हा ब्लॉग पाहिल्यानंतर विचार सगळ्यांचीच आपल्या चांगल्या लेवलचे नसणारे हा ब्लॉग बघताना खूप असे निगेटिव्ह लोक असतात की ते म्हणणार सन्मान करा म्हणजे काय करा, की रोज त्यांना हळदी कुंकू वाहू, त्यांची पूजा आरती करू, असेही काही लोक विचारायचे आहेत. अरे तसं नाही, मी सांगते ते सन्मान करा म्हणजे त्यांना शाब्दिक जर तुम्ही काही टोमणे मारता की काही बोलता, अशा खूप महिला आहेत माझ्या मैत्रिणी आहेत की त्या सांगू शकत नाही आहे त्यांच्या भावना. आज समाजापुढं त्यांच्या मनामध्ये जे घुसमट होती एक प्रकारची, तर त्या आणत नाही आहेत ऑन कॅमेरा किंवा समाजापुढे या. त्या घाबरत आहेत, समाज काय म्हणत. कोणता समाज? कसला समाज? जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला नसते ती पाहिजे असते, ते तुमच्याजवळ नाही आहे, तर तुम्हाला तो समाज नाही आणून देत. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनं आवाज हा उठवला पाहिजे, अन्यायाविरुद्ध असून द्या, तिच्या स्वाभिमानाबद्दल असून द्या किंवा अदर कोणत्याही गोष्टीसाठी. आणि आपण आज जर विचार करायला गेलो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आमची ताई आहे. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, अशा अनेक क्षेत्रांमध्ये आज आपल्या महिला काम करत आहेत आणि त्या पण चांगल्या प्रगतिशील, चांगल्या टॉप लेवलला अशा आहेत आपल्या सगळ्या महिला. त्याचबरोबर आपण म्हणजे कल्पना चावला घेऊ शकतो, PV सिंधू घेऊ शकतो, क्रीडा क्षेत्रातल्या पण घेऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रात महिला आहेच असे. त्यामुळे मला असं वाटतं आज महिला दिन आहे, वुमन्स डे जो आपण म्हणतोय, जागतिक महिला दिन म्हणजे हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. तर सर्व माझ्या महिलांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. मी प्रत्येक महिलेला एवढंच सांगेल की आपला देश जो आहे हा जर सशक्त, आपल्या देशातील जर महिला सशक्त झाल्या तरच आपल्या घराचा, आपल्या गावाचा किंवा आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. महिला सशक्त होण्यासाठी आपण मुलींना शिकवलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रात आता खूप ठिकाणी पाहते मी की 10वी किंवा 12वी झाल्यानंतर आपण मुलींना शिक्षणासाठी काही गावाकडे काही ठिकाणी थांबवलं जातं किंवा परिस्थिती असते त्या थोडीशी आड येते किंवा अनेक बाकीच्या काही गोष्टी असतात की आपण मुलींना शिक्षणासाठी पुढं थोडं पाठवायला घाबरतो. तर मी एवढंच सांगेल की असं नका करू. महिला शिकली पाहिजे. आपली ती आई, आपली बहीण असेल, आपली मुलगी असेल किंवा आपली कोणीही नातलग असेल, पण मुलींचा खरंच आदर करा आणि सन्मानही करा. आपण काय म्हणतो, आई, ताई, आई म्हणजे मातृत्व, ताई म्हणजे कर्तृत्व आणि एक मैत्रीण म्हणजे एक नेतृत्व. आणि या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे एक स्त्री. म्हणजे बघा, स्त्री म्हणजे किती हे, ती बदलत नाही, ती घडली आहे. ती स्त्री आणि आपण म्हणतो ती बदलली आहे, ती बदललेली नसती रे.
ती घडलेली आहे, तो जो बदलाव झालेला आहे त्याच्यावरून, त्याच्यामुळे ती स्वतःला तिनं बदलवलेलं आहे असे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनं किमान आपल्यातल्या तिला तरी जपलं पाहिजे. तुम्ही एक दिवस स्वतःसाठी जगा, एक दिवस तुम्हाला काय आवडतं याचा विचार करा. आज तुम्हाला कसं राहायचं आहे, तुम्हाला काय खायचं आहे, तुमचे जे स्वतःच्या इच्छा काय असतील त्याप्रमाणे एक दिवस तरी जगा. एक दिवस जगून बघा, खूप आनंद मिळतो. आणि ज्या महिलांना हे म्हणजे ज्या कुटुंबातील लोक मी म्हणते की जर तुम्ही तुमच्या घरामधील महिलेला जर तुम्ही असा आदर, मान, सन्मान किंवा काही प्रेम देऊ शकत नसाल तर तुम्ही एक दिवस तिला काय हवंय ते बघा, तिला काय आवडतं, तिचं चॉईस काय आहे तिचा तो बघा. तिनं भाजी जर एखादी केली असेल तर तुम्ही फक्त तिला जेवताना सांगा भाजी खूप छान झाली आहे. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघा. ती खूप कंटाळलेली असते स्वयंपाक करून, पण जेव्हा आपण म्हणतो की भाजी आज खूप छान झाली आहे तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतो तो खूप पाहण्यासारखा असतो. असंच प्रकारे तुम्ही आपल्या घरातील महिलेला किंवा समाजातील अनेक महिला असतील त्यांना खरंच मान सन्मान द्या. फक्त हा एक दिवसासाठी महिला दिन नको, तर आपण आजपासून असं करूया की आपल्या सर्वच महिलांचा आपण आदर करूया आणि सर्व महिलांचा आदर आणि सर्व महिला सशक्त झाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि आज मी एवढंच बोलते. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आपला हा चॅनल नवीन आहे तर सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.